नमस्कार। मुंबईतील ईडीच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना नुकतीच आज घडली आहे। यानंतर विरोधकांकडून यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ही आग लागली की लावण्यात आली याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत। या आगीत महत्त्वाच्या प्रकरणांचे पुरावे गहाळ झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे। याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत। ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप गंभीर गोष्ट आहे। जिथे पार्किंगचा प्रश्न नाही, रस्ता मोठा आहे, तिथे आग लागल्या कितव्या मिनिटाला आगीचा बंब पोहोचला, एवढं AI आणि तंत्रज्ञान सुरू आहे। मग या फाईल जळाल्यानंतर त्याचा बॅकअप असला पाहिजे, नसला तर हे धक्कादायक आहे। एकतर आग कशी लागली आणि वेळेत विझवली का गेली नाही याची उत्तर BMC आणि ईडीला द्यावी लागतील। काँग्रेसच्या नेत्यांनी देखील या आगीच्या घटनेवरून सरकारवर संशय व्यक्त केला आहे। सब गोलमाल है भाई, सब गोलमाल है, सीधे रस्ते की ये टेढ़ी चाल है असं म्हणण्याचा प्रसंग शेवटी आलाच। ईडीने स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले। आता कुठलेच पुरावे नाहीत हा कांगावा करण्याकरिता आग लावून हे मोकळे झाले आहेत। राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा अत्यंत दृष्ट नमुना आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। लावली का लागली हे परमेश्वराला माहिती, पण काल चक्र उलटं फिरून आलं ना। शॉर्ट सर्किटमुळे मंत्रालयाला लागलेली आग जणू काय त्यावेळचे मुख्यमंत्री यांनीच जाऊन 6व्या मजल्यावर लावली होती अशीच बोंबाबोंब त्यावेळचे विरोधी पक्ष आणि आताचे सत्ताधारी करत होते। आता म्हणायला जागा आहे। त्यांचे पूर्वी दुसरीकडे असलेले नेते ईडीत अडकून सत्ताधारी पक्षात गेले, त्यामुळे संशयाला जागा आहे। त्यामुळे आग लावली असेल असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। दरम्यान या आगीच्या घटनेवरून विरोधक संशय व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की ईडीच्या कार्यालयाला आग लागली असली तरी तिथली कागदपत्रे सुरक्षित आहेत। ते म्हणाले की मी मुंबईतील ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं आहे की कार्यालयातील प्रत्येक कागद सुरक्षित आहे। त्या कागदपत्रांचे मिरर इमेजिंग स्टोरेज देखील आहे। या आगीमुळे कार्यालयातील कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मात्र यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। धन्यवाद।